आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी, अगदी लुसलुशीत। अर्धा किलो डाळीला 2 किंवा 2.5 तांबे पाणी लागतं। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, अशी डाळ धुवून घ्यायची, मग पाण्यात घालायची। 4 शिट्ट्या मोठ्या गॅसवर होऊ द्यायच्या आणि शेवटची शिट्टी बारीक गॅसवर होऊ द्यायची, एकदम मंद आचेवर करून घ्यायची। पाणी गाळून घेतलेलं आहे, जे आपण त्याला कट म्हणतो, ते आपण कट बाजूला काढून आता पुरणामध्ये गूळ घालणार आहोत। अर्धा किलो डाळीला आपण अर्धा किलोच गूळ घालणार आहोत, कारण की गुळामध्ये जास्त गोडवा नाही आहे, त्याच्यामुळं ते प्रमाण आपण तेवढंच ठेवणार आहोत। दही त्याला थोडं शिजवून घेणार आहोत, थोडंसं पुरण घट्ट होईपर्यंत। छान असं घट्ट झालं म्हणजे त्याला पोळी पण अशी छान होऊन जाते। पुरण बघू शकता आपलं किती घट्टसर झालंय, 5 ते 6 मिनिटांमध्ये एवढं घट्ट झालंय। आता आपण थोडं ह्याच्यामध्ये जायफळ किसून घालूया, आणि ती जायफळानं छान असं स्वाद येऊन जातो। थोडीशी विलायची पूड पण आपण घालणार आहे, असा वास येणार आहे याचा। छान जायफळ आणि विलायचीचं एकदम मिश्रण झालंय। मी आता ह्याच वाटीनं 2 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि आता त्याच वाटीने मी 1 वाटी मैदा घेते। मैदा घातल्यानं पोळी फुटत नाहीये आणि छान अशी लुसलुशीत होती। आता तेलात त्याच्यामध्ये मोहन घालणार आहे, मोहन म्हणजे कच्चंच तेल आहे, कडकडीत मोहन नाही घातलेलं। पाणी घेते, 2 चमचाने घेते साधारण, नंतर आपण हाताने मोहन घेणार आहोत। बघू शकता आपलं किती छान असं कणिक भिजलेले। मी एक 10 मिनिट भिजण्यासाठी पण ठेवलं होतं बाजूला, आणि आपलं पुरण सुद्धा ऑलरेडी तयार आहे। बघू शकता आपल्या पोळ्या एकदम अशा लुसलुशीत झालेल्या आहेत।